मटन चाप गार्लिक. आता ही वाली रेसिपी खूप जास्त इझी आणि टेस्टी असणार आहे. मित्रांनो, काल रात्री प्लॅन करत होतो रेसिपीचं, तेव्हाच मी ठरवलं की हलाल बॉक्सच्या वेबसाईटवरती जाऊन हे बाय करायचं, कारण त्यांची टॅगलाईन आहे तुरंत नाही ताजा मिलेगा. आणि त्या हिशोबाने मी काल रात्री प्लॅन करून हे चाप मागवलेले. आता आपल्याला शिजवण्यासाठी कुकरमध्ये ॲड करायचं आहे थोडंसं पाणी, हळद आणि हे चाप यांना आपण 2 शिट्ट्या घेणार कुकरच्या, कारण ते प्रॉपर शिजले पाहिजेत. 2 शिट्टीनंतर आपले चाप शिजले जातील. त्यानंतर यांना साईडला काढून घ्या, पाणी एक साईडला ठेवा आणि हे चाप थंड झाल्यानंतर त्याच्यावरती ॲड करा कोथिंबीर, मिरची, गार्लिक. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये लेमन ज्यूस टाकायचा, थोडासा ब्लॅक पेपर पावडर, चवीनुसार मीठ टाका, चिली फ्लेक्स टाका, खडा मसाला पावडर असेल तर अजून मजा येईल, ती पण थोडीशी टाका. त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकून मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेट करत 10-15 मिनटं ठेवून द्या. एका पॅनवरती बटर टाकून मस्त यांना शॅलो फ्राय करून घ्या. प्रॉपर शॅलो फ्राय करून घ्या, जास्ती शिजवायची गरज नाही, कारण की ते ऑलरेडी शिजलेले आहेत. आणि मग सर्व करा, एन्जॉय करा, चाखणा म्हणून का किंवा टाईमपास म्हणून का, एक नंबर टेस्टी लागेल आणि फ्रेशही आहेत, त्यामुळे अजून मजेदार लागतील. मित्रांनो, मी थोडी चिकन पण मागवली होती हलाल बॉक्समधून, कारण की एकदम फ्रेश होती, तर मजेदार वाटत होती. तुम्हाला जर बाय करायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बाय करू शकता. फिश असो, चिकन असो किंवा मटन असो, एकदम ताजा भेटेल. पण लक्षात ठेवा, आदल्या दिवशी मागवायला लागेल, कारण का ते फ्रोझन फ्रीजमध्ये ठेवत नाही, जे काही येते एकदम ताजा ठेवतात. सो लक्षात ठेवा.